मागच्या तासात पायथागोरस थेरम या चॅप्टरमध्ये पायथागोरस थेरम प्रूव्ह केलं आणि त्याचा कन्वर्स त्याची पण सिद्धता आपण अभ्यासली. जर ट्रायंगल राईट अँगल असेल तर हायपोटेनसचा स्क्वेअर हा रिमेनिंग दोन साईडच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा असतो. हा थेरम आहे. आणि ट्रायंगलमध्ये जर एका साईडचा स्क्वेअर हा दुसऱ्या दोन साईडच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा असेल तर तो ट्रायंगल राईट अँगल असतो. हा त्या थेरमचा कन्वर्स आहे. हे आपण कालच्या तासात अभ्यासलो. या पुढच्या भागामध्ये अपोलोनियस थेरम आणि मग त्याच्यावरची जी प्रॅक्टिस सेट आहे तो भाग पूर्ण कमी केलेला आहे, लक्षात राहू द्या. आता कालचा जो भाग आपण अभ्यासलो आणि त्याच्यापूर्वी पायथागोरियन ट्रिपलेट ही कन्सेप्ट अभ्यासलो आपण. या दोन भागावर आधारित हा प्रॅक्टिस सेट 2.1 आहे. पहा, आयडेंटिफाय विथ रिझन which of the following are पायथागोरियन ट्रिपलेट्स. ती कन्सेप्ट जेव्हा मी शिकवलो तेव्हा सुद्धा काही उदाहरणं आपण सोडवलं. नॅचरल नंबर्सच्या तीन संख्यांचा किंवा तीन नॅचरल नंबर्सचा ग्रुप ज्याला ट्रिपलेट म्हणतात आणि ज्या ट्रिपलेटमध्ये लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर हा इक्वल असतो रिमेनिंग दोन नंबर्सच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा, तेव्हा तो ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट म्हटला जातो. अदरवाइज तो पायथागोरियन ट्रिपलेट होत नाही. मग फळ्यावर मी दोन उदाहरणं लिहिलेले बघा, याची रीत समजून घ्या. सुरुवातीला दिलेल्या संख्यांचा स्क्वेअर लिहून घ्यायचा. 3 चा स्क्वेअर 9, 5 चा स्क्वेअर 25 आणि 4 चा स्क्वेअर 60. यामध्ये जो लार्जेस्ट नंबर आहे तो सोडून जे रिमेनिंग दोन नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअरची बेरीज करायची. 9 + 60 आणि या दोघांची बेरीज आहे 25 आणि ही बेरीज या लार्जेस्ट नंबरच्या स्क्वेअरशी इक्वल आहे. हे असं लिहायचं. देअरफॉर हा 9 3 चा स्क्वेअर 16 4 चा स्क्वेअर या दोघांच्या स्क्वेअरची बेरीज 25 इक्वल आहे या 5 च्या स्क्वेअरशी. Therefore, here square of largest number is equal to the sum of the squares of remaining two numbers. बघा, square of largest number is equal to the sum of the squares of remaining two numbers. So, this triplet is Pythagorean triplet. मग इथे लिहायचे square of largest number is equal to the sum of squares of remaining two numbers. Therefore, given triplet is Pythagorean triplet लिहिलं तरी चालतं किंवा is Pythagorean triplet. बघा, या प्रकारे आपण हे व्हेरीफाय करायचं की दिलेलं ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट आहे किंवा नाही. सिंपल आहे. सर्वांचा स्क्वेअर करून घ्यायचा. लार्जेस्ट नंबर सोडून बाकी दोन स्क्वेअरची सम ही लार्जेस्ट नंबरच्या स्क्वेअरशी इक्वल येते का चेक करायचं. असेल तर इथे इक्वॅलिटीचं चिन्ह द्यायचं, नसेल तर नॉट इज इक्वल टू लिहायचं.
आणि असेल तर हे रिझन देऊन हा पायथागोरियन ट्रिपलेट आहे असं सांगायचं. नसेल तर पुढच्या उदाहरणात पाहू आपण ते कसं लिहायचं. नेक्स्ट 4 चा स्क्वेअर 16, 9 चा स्क्वेअर 81 आणि 12 चा स्क्वेअर 144. मग इथे पहा लार्जेस्ट नंबर 12 सोडून हे दोन 4 चा स्क्वेअर आणि 9 चा स्क्वेअर 16 आणि 81 यांची बेरीज करायची. 6 + 1 7, 8 + 1 9 आणि ही बेरीज 97 हे 144 शी इक्वल नाही हे निरीक्षणातून कळतं. आणि मग हे असं लिहायचं, हे कोणा दोघांचे स्क्वेअर आहेत? 4 चा स्क्वेअर प्लस 9 चा स्क्वेअर या दोघांचे स्क्वेअरची बेरीज 97 ही इज इक्वल टू नाही, नॉट इज इक्वल टू 12 स्क्वेअर 144 ची या दोघांची बेरीज इक्वल नाही. सम ऑफ स्क्वेअर ऑफ these two numbers is not equal to square of largest number, so it is not a Pythagorean triplet. मग आपल्याला रिझन लिहायचं आहे. हिअर स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर, इथं साइड नाहीये, नंबर आहे लक्षात घ्या. हिअर स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज नॉट इक्वल to the sum of squares of remaining two sides. Therefore 4, 9, 12 is not a Pythagorean triplet. हा पायथागोरियन ट्रिपलेट नाही. सिंपल. ही इक्वॅलिटी आहे, हे रिझन लिहिलं. ही इक्वॅलिटी नाही, इथं फक्त एक शब्द टाकलो, इज नॉट इक्वल टू. इथे इक्वल टू, इथे इज नॉट इक्वल टू. म्हणून हा ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट नाही. या प्रश्नामध्ये अजून काही उदाहरणं सरावासाठी दिलेले आहेत, ती तुम्हाला या पद्धतीने सोडवायचे. लक्षात घ्या. पहा प्रॅक्टिस सेट मधलं पुढचं गणित आहे. पहिल्या गणितामध्ये आपण पायथागोरियन ट्रिपलेट वर आधारित उदाहरण सोडवलं. आता यामध्ये पहा ही आकृती दिलेली आहे. इन ट्रायंगल MNP अँगल MNP इक्वल टू 90 डिग्री. हा इथला अँगल 90 डिग्रीचा दिलेला आहे. सेगमेंट NQ इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट MP. हा राईट अँगलच्या वर्टेक्स मधून NQ या MP वर म्हणजेच हायपोटेनस वर परपेंडिक्युलर आहे. MQ ची व्हॅल्यू, या सेगमेंटची व्हॅल्यू MQ ची किंमत 9 दिलेली आहे. QP या QP ची लेंथ दिलेली आहे 4 आणि फाइंड NQ असं म्हटलेलं आहे. या NQ ची लेंथ फाइंड करायची. बघा आपण या धड्यामध्ये सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल्स अभ्यासल्यानंतर त्यामध्ये मी असं सांगितलं होतं की हे दोन ट्रायंगल तयार झालेले या ओरिजिनल ट्रायंगलशी सिमिलर असतात. आणि मग त्याच्यानंतर आपण असं पाहिलं त्याच थेरमच्या पुढे हा अल्टिट्यूड जेव्हा असतो, हा अल्टिट्यूड म्हणजेच हा परपेंडिक्युलर सेगमेंट हा जॉमेट्रिक मीन असतो या दोन सेगमेंटचा. म्हणजे हायपोटेनस या अल्टिट्यूड मुळे ज्या दोन भागात डिवाइड झालेल्या आहे त्या दोन सेगमेंटचा हा जॉमेट्रिक मीन असतो. त्या प्रॉपर्टीला प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन असं म्हणतात. आणि मग त्या प्रॉपर्टीनुसार या NQ ची किंमत आपल्याला फाइंड करता येते. आणि मग प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन अप्लाय करण्यासाठी ट्रायंगल राईट अँगल असावा लागतो आणि राईट अँगलच्या वर्टेक्स मधून हायपोटेनस वर परपेंडिक्युलर काढलेला असावा लागतो. हे दोन्ही गोष्टी आपल्याला प्रश्नामध्ये पुरवलेल्या आहेत. गिवन डाटा दिलेला आहे
म्हणून आपण इथे प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन अप्लाय करू शकतो आणि मग ज्या किमती दिलेल्या आहेत ते इथे लिहायचं. इन ट्रायंगल MNP अँगल MNP इक्वल टू 90 डिग्री आणि त्यानंतर सेगमेंट NQ इज परपेंडिक्युलर टू सेगमेंट EMP. ह्या दोन्ही गोष्टी ज्या दिलेल्या आहेत इथे उत्तराच्या सुरुवातीला लिहायचं. Therefore by property of geometric mean आणि मग या प्रॉपर्टीनुसार आपण असं पाहिलो की या परपेंडिक्युलर सेगमेंटचा स्क्वेअर हा जॉमेट्रिक मीन आहे म्हणजे याचा स्क्वेअर हा इक्वल असतो या दोन सेगमेंटच्या गुणाकारा एवढा. मग MQ इज इक्वल टू QP किंवा PQ. Therefore बघा आता यामध्ये या तिघापैकी कोणतीही किंमत आपल्याला काढायला सांगतात. या उदाहरणात NQ काढायला सांगितलेले आहे. NQ स्क्वेअर इज इक्वल टू MQ ची व्हॅल्यू 9 दिलेली आहे, PQ ची व्हॅल्यू 4 दिलेली आहे. NQ स्क्वेअर इज इक्वल टू 9 4 जा 36. Therefore 36 परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणून आपण स्क्वेअर रूट काढतोय. NQ इज इक्वल टू हा 6 चा स्क्वेअर आहे. इथं असं पण चालतं 9 परफेक्ट स्क्वेअर आहे याचा रूट 3, 4 परफेक्ट स्क्वेअर आहे याचा रूट 2, 3 2 जा 6 असंही चालतं. किंवा पहिल्यांदा स्क्वेअर रूट काढून गुणाकार करा किंवा गुणाकार करून स्क्वेअर रूट काढा, उत्तर सारखंच येतं. मग आपण स्क्वेअर रूट काढलं. NQ इज इक्वल टू 36 चा स्क्वेअर रूट 6 आलेला आहे. ही झाली NQ ची किंमत. पहा प्रॅक्टिस सेट मधलं पुढचं गणित आहे. आता जे गणित आपण अभ्यासलं सेम आहे उदाहरण, पण ज्याची किंमत काढायची आहे ते मात्र नीट आकृतीमध्ये निरीक्षण करा. पहा ह्या सेगमेंट QR ची किंमत आपल्याला काढायला सांगितलेली आहे. QR बघा या दोघांची बेरीज आहे QM आणि MR, ज्यापैकी QM ची लेंथ आपल्याला ऑलरेडी प्रश्न दिलेली आहे. मग पहिल्यांदा आपण MR काढणार आणि मग MR प्लस QM या दोघांची बेरीज म्हणजे कोणाची लेंथ मिळेल QR ची. सेम आता प्रमाणे हा जो ट्रायंगल आहे PQR यामध्ये पहा P जवळचा अँगल राईट अँगल आहे आणि याच राईट अँगलच्या वर्टेक्स मधून हायपोटेनसवर हा PM परपेंडिक्युलर काढलेले आहे हायपोटेनस QR. हे प्रश्नात दिलेले. या परपेंडिक्युलर सेगमेंटची किंमत ऑलरेडी दिलेली आहे. याच्या अगोदरच्या उदाहरणात आपण ती काढलो. इथे या परपेंडिक्युलर सेगमेंटची लेंथ दिलेली आहे, पुढे QM ची लेंथ दिलेली आहे आणि मग आत्ताच्याच प्रॉपर्टीनुसार प्रॉपर्टी ऑफ जॉमेट्रिक मीन नुसार आपल्याला पहिल्यांदा MR ची किंमत मिळेल आणि मग या दोघांची बेरीज करून QR ची व्हॅल्यू फाइंड करायची. मग इन ट्रायंगल PQR अँगल QPR इज इक्वल टू 90 डिग्री. त्याच्यानंतर PM इज परपेंडिक्युलर टू QR. हा डाटा पूर्ण प्रश्नात दिलेला आहे. Therefore by property of geometric mean काय प्रॉपर्टी आहे? या परपेंडिक्युलर सेगमेंटचा स्क्वेअर म्हणजे PM चा स्क्वेअर हा इक्वल असतो या हायपोटेनस ज्या दोन भागात डिवाइड झाला त्यांच्या गुणाकारा एवढा. मग हायपोटेनस या परपेंडिक्युलर मुळे डिवाइड झाला. ते दोन भाग असे आहेत QM आणि MR, म्हणून QM इंटू MR. आणि मग बघा या PM ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला उदाहरणात दिलेली आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे कारण हा जॉमेट्रिक मीन आहे. QM ची व्हॅल्यू पण 8 दिलेली आहे आणि आपल्याला मिळणार पहिल्यांदा MR ची व्हॅल्यू 10 चा स्क्वेअर
100 हे 8 इथे डिव्हिजन मध्ये येतील इज इक्वल टू MR. Therefore MR is equal to 8 1 जा 8 2 राहिले 20 होतात 8 2 जा 16 आणि मग रिमेनिंग 4 राहिले पॉईंट दिलो 40 होतील 8 5 जा 40 ही किंमत मिळाली सेगमेंट MR ची. पण आपल्याला QR ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितलेलं आहे. QR is equal to QM प्लस MR. कारण लिहू शकतो आपण कारण हे 3 पॉइंट्स QMR कोलिनियर आहेत आणि मग QR is equal to QM ची व्हॅल्यू उदाहरणात दिलेली आहे. MR ची व्हॅल्यू आपण इथे फाइंड केलं 12.5. Therefore QR is equal to या दोघांची सम 20.5 हे आपलं उत्तर आहे. QR फाइंड केलं. हा प्रॅक्टिस सेट मधलं चौथं गणित. इथे ट्रायंगल दिलेलं आहे TRS ज्यामध्ये S जवळचा अँगल राईट अँगल आहे म्हणजे 90 डिग्रीचा आहे. P जवळचा अँगल 30 डिग्रीचा आहे. ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 असतं हे आपल्याला माहित आहे. मग हा 90 आणि हा 30 हे दोन माहित असल्यानंतर ऑब्वियसली हा अँगल 60 डिग्रीचा असतो हे आपल्याला पुढे लिहिता येतं. आणि मग यावरून त्यानंतर ह्या SR ची लेंथ दिलेली आहे साइड SR ची किंमत दिलेली आहे. यावरून या दोन साइडची किंमत काढायची आहे. एक हा RP काढायचा आहे आणि हा SP काढायचा आहे. बघा आपण या धड्यामध्ये 9वीला पण अभ्यासलोत आणि या धड्यामध्ये पण मी त्याची उजळणी केलेली आहे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये 30 60 जर अँगलची माप असतील तर त्यामध्ये या साइडच्या मापाचा रिलेशन मी सांगितलेला आहे. जो थेरम 30 60 90 डिग्री या नावाने ओळखला जातो. आणि त्यासारखाच अजून एक थेरम आहे लक्षात घ्या. राईट अँगल ट्रायंगल मध्ये दुसरे दोन ॲक्यूट अँगल जर सेम असतील म्हणजे 45 45 डिग्रीचे असतील तर ती एक प्रॉपर्टी आपण अभ्यासलो 45 45 90 डिग्री या नावाने. इथे हा अँगल 30 डिग्रीचा आहे हा अँगल 90 डिग्रीचा आहे म्हणून हा ऑब्वियसली 60 डिग्रीचा होईल. उत्तराच्या सुरुवातीला जे दिलेली मापे आहेत ते लिहून घ्यायचे. इन ट्रायंगल PSR अँगल RSP इज इक्वल टू 90 डिग्री. त्याच्यानंतर हा अँगल SPR इज इक्वल टू 30 डिग्री. या दोन्ही किमती आपल्याला दिलेल्या आहेत. देअरफॉर मग ह्या तिसऱ्या अँगलचं माप ऑब्वियसली डायरेक्ट लिहिता येईल आपल्याला अँगल SRP इज इक्वल टू 60 डिग्री. याला कारण लिहितात रिमेनिंग अँगल. राहिलेल्या अँगलचं माप डायरेक्ट लिहिता येतं. देअरफॉर ट्रायंगल PSR इज 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. बघा ही दोन माप दिलेली आहेत हे आपण लिहून घेतलं. आणि मग यावरून ह्या तिसऱ्या अँगलचं माप 60 डिग्री येतं. याला कारण देतात रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल. आणि म्हणून हा ट्रायंगल 30 60 90 डिग्रीचा मापाचा ट्रायंगल आलेला आहे. आणि मग त्यामध्ये जेव्हा ट्रायंगल 30 60 90 डिग्री मापाचा असतो तेव्हा या 30 डिग्रीची अपोजिट साइड ही हाफ असते हायपोटेनसच्या. मग 30 डिग्रीचा अँगल P जवळचा आहे याच्या अपोजिट साइडचं नाव आहे SR. हा हाफ असतो हायपोटेनसच्या. राईट अँगल S जवळचा आहे म्हणून इथं हायपोटेनसचं नाव PR आहे. आणि याला रिझन लिहायचं साइड अपोजिट टू 30 डिग्री. आणि मग यामध्ये PR दिलेला असते किंवा SR दिलेला असते. इथे SR दिलेले आहे 6 इज इक्वल टू हाफ इंटू PR. आणि मग SR
दिलेला असल्यामुळे पी आर काढायचं असल्यामुळे इथे हा 2 भागाकारातला इकडे गुणाकार येईल. 6 into 2 is equal to PR. Therefore PR is equal to 12. बघा आपल्याला PR म्हणजेच RP आणि PS ची किंमत काढायला सांगितलेली आहे. इथे या PR ची किंमत काढलं, ही किंमत मिळाली आपल्याला 12. आता काढायचं PS आणि मग PS हा अँगल आपण इथे लिहून घेतलं की SRP 60 डिग्रीचा आहे. मग याची ही PS अपोजिट साइड आहे, ती हायपोटेन्यूसच्या √3/2 टाइम्स असते असं आपण त्या थेरम मध्ये शिकलो. म्हणून पुढे PS इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ PR आणि याला रिजन लिहायचं आहे साइड अपोजिट टू 60 डिग्री. देयरफॉर PS इज इक्वल टू √3/2 इंटू PR ची किंमत आपण इथे फाइंड केलो 12 आहे. देयरफॉर PS इज इक्वल टू 2 ने 12 ला डिवाइड करायचं, 6 आला आणि या दोघांचा प्रॉडक्ट 6√3 ही झाली PS ची व्हॅल्यू. या प्रकारे PR आणि PS ह्या दोन्ही किमती आपण 30, 60, 90 डिग्री या थेरमनुसार फाइंड केलो. हा प्रॅक्टिस सेट मधला हा जो पुढचा उदाहरण आहे तो ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. या आकृतीवरून आपल्याला AB आणि BC या दोन सेगमेंटच्या किमती काढायचे आणि AC ची किंमत दिलेली आहे √8 आणि AB आणि BC च्या किमती काढण्यासाठी ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. बघा या दिलेल्या माहितीनुसारच आपल्याला किंमत काढायची आहे. या ट्रायंगल ABC मध्ये आकृतीमध्ये दिसते की AB आणि BC या दोन साइडवर सेम आयडेंटिकल मार्क आहेत. याचा अर्थ AB इक्वल आहे सेगमेंट BCC, AB इक्वल आहे BCC. हे ऑलरेडी आपल्याला आकृतीमध्ये दिलेलं आहे. म्हणून या स्टेपला कारण लिहायचे गिवन. पुस्तकामध्ये जे उत्तर दिलेले आहेत मागे त्याच्यामध्ये हे रिझन चुकीचं आहे. तिथे दिलेलं आहे साइड अपोजिट टू कॉन्ग्रेंट अँगल असं सांगितलेलं आहे. अजून अँगल आपल्याला माहीतच नाहीत, त्याच्यामुळे ते रिझन योग्य होणार नाही. हे दोघं इक्वल आहेत, आकृतीत आयडेंटिकल मार्क दाखवलेलं आहे. म्हणून आपण हे दोघं इक्वल आहेत याच्यासाठी समर्पक रिझन गिवन असं लिहू शकतो. तेच उत्तर बरोबर आहे. आणि मग आपल्याला यावरून अँगल BAC फाइंड करायचं आहे. लक्षात घ्या इथे कॅल्क्युलेशनचे सर्व स्टेप दिलेले नसतात. काही आपल्याला मनातल्या मनात क्रिया करून इथे उत्तर लिहायचे असतात. आणि मग हा अँगल BAC पहिल्यांदा माहित करायचं आहे, त्याची किंमत लिहायची आहे. तुम्हाला माहित आहे ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम 180 असते. त्यापैकी हा अँगल 90 डिग्रीचा दिलेला आहे. मग हा 90 डिग्रीचा असल्यामुळे या A आणि C जवळच्या अँगलची बेरीज 90 डिग्री असणार. या दोघांची सम 90 असणार. मग या दोघांची माप त्यापैकी एकाचंही माप माहित नाही, कसं माहित करणार? त्यासाठी या दिलेल्या माहितीचा उपयोग करायचा आहे. हे दोन साइड इक्वल आहेत हे आपल्याला आकृतीत दिलेलं आहे. आणि आपण 9वी मध्ये शिकलो जेव्हा ट्रायंगलचे दोन साइड इक्वल असतात तेव्हा त्यांचे अपोजिट अँगल्स पण इक्वल असतात. हा आयसोसेलेस ट्रायंगल थेरम मध्ये आपण अभ्यासलो. इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट then angles opposite to them are congruent. मग हे दोन साइड कॉन्ग्रुएंट असल्यामुळे हे अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. आणि मग हा 90 चा असल्यामुळे या दोघांची सम 90 ची असणार. या दोघांची सम 90 असणार. पण हे दोघे इक्वल असल्यामुळे, कारण हे दोन साइड इक्वल आहेत म्हणून हे दोन अँगल इक्वल होतात. म्हणून या 90 चे समान दोन भाग करायचे. हे ओरली सुद्धा करू शकतो आपण. म्हणून प्रत्येकाचं माप 45 डिग्री येईल. आपल्याला हा अँगल BAC
इथे लिहायला सांगितलेलं आहे, ज्याचं माप 45 डिग्रीचा आहे. आणि हा BCA जरी विचारला तरी आपल्याला पुढे लिहिता येतं, तो पण 45 डिग्रीचाच असेल. थोडक्यात हा ट्रायंगल, याचं माप 45 म्हणजे ह्याचं माप पण 45 आलेले आहे आणि ह्या अँगलचं माप दिलेलं आहे 90 डिग्री. म्हणजे हा ट्रायंगल कोणत्या प्रकारचा ट्रायंगल झाला, कोणत्या मापाचा ट्रायंगल झाला? 45 90 डिग्रीचा ट्रायंगल झाला. आणि त्यामध्ये आपण प्रॉपर्टी अभ्यासलो, जेव्हा ट्रायंगल 45 90 डिग्रीचा असतो तेव्हा या परपेंडिक्युलर साइडची किंमत ही या हायपोटेनसच्या 1/√2 टाइम्स असतं. कोणाच्या? हायपोटेनसच्या. इथं हायपोटेनस AC आहे. When triangle is 45 90 degree, then these perpendicular sides are 1/√2 of hypotenuse. मग या प्रॉपर्टीचा इथे उपयोग करायचा पहा. AB आणि BC हे दोघंही इक्वल आहेत. जे परपेंडिक्युलर सेगमेंट आहेत त्यांची किंमत या प्रॉपर्टीनुसार 1/√2 टाइम असतं. कोणाच्या? ACच्या. इथे रिझन दिलेलं जरी नसेल तरी आपण इथे लिहू शकतो बाय 45 90 डिग्री थेरम. एखाद्या वेळेस देतातही पुढे. या थेरमनुसार ही प्रॉपर्टी आपल्याला आढळते. मग हे 1/√2 ला 1/√2 आणि AC ची किंमत आकृतीमध्ये दिलेली आहे √8. आणि मग हे 1/√2 ला 1/√2 सेम ॲज इट इज लिहायचं आणि √8 चं फॅक्टरायझेशन हे असं केलेलं आहे. तर आपण असं रिझल्टमध्ये लिहू शकतो. हे कॅल्क्युलेशन याच्यामध्ये समोर लिहू शकतो. या √8 चे फॅक्टरायझेशन असं केलेलं आहे 4 × 2, कारण 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. या 4 चा स्क्वेअर रूट 2 येतो आणि √2 ला √2 हे 2√2 इथे व्हॅल्यू लिहिलेली आहे. आणि मग हा √2 बघा इथे 1/√2 × 2√2 आहे. √2 कॅन्सल झाले. 2 1 जा 2 ही किंमत मिळेल AB = BC. या परपेंडिक्युलर साइडची किंमत ही 2 मिळालेली आहे. इथे उत्तर पूर्ण झालेलं आहे. ॲक्टिव्हिटी पूर्ण झाली.